ॲडव्होकेट असीम सरोदे माध्यमांशी बोलतायत, थेट तिकडे जातोय. असं मी म्हणू शकत नाही, त्यांना वेगळं सत्य दिसलं असेल, काही हरकत नाही, त्यांनी निर्णय दिला. पण हा निर्णय मला आज कळला. आज मी वाचला, जेव्हा पत्रकार मला विचारायला लागले की काय झालंय, मी तेव्हा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या ऑफिसमध्ये फोन केला. तिथे दातार म्हणून व्यवस्थापक आहेत, त्यांना म्हटलं मला ईमेल पाठवा. मग त्यांनी परत मला एक प्रक्रियावादी उत्तर दिलं की तुम्ही बार काउन्सिलच्या ईमेलवर ईमेल पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला ते पाठवतो. आणि तुम्हाला आम्ही पोस्टाने पाठवलं हे सुद्धा त्या माणसांनी सांगितलं. अत्यंत त्यांनी मला मदत नेहमी केलेली आहे. मग मी ऑफिसमध्ये चौकशी केली, तेव्हा कळलं की आत्ताच ते पत्र आलेलं आहे, ते मला मिळालेलं आहे. ते मी वाचलं, हे जजमेंट. न्याय आहे हा जजमेंट, असं लिहिलं इथे. बार काउन्सिल मधले अनेक जण मला विचारतात कोणी दिला निर्णय, कोणी दिला, म्हणून मी सांगतो आपल्याला. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे. कोण वकील चुकीचं करतात, बरोबर करतात, वाईट करतात, आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फासतात, त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते जेव्हा तक्रार केली तेव्हा. मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली, तर एक न वकिली करणारा माणूस आहे. त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना. त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर, अत्यंत महान माणूस. त्यांनी तक्रार केली आहे. त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून. मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर, थार पंपिंग स्टेशन, सांताक्रूज ईस्ट, मुंबई, इथे ते राहतात. मी त्यांना म्हटलं, पण ते मला भेटले बाहेर. त्यांना मी म्हटलं दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही? तुम्हाला राग आला असेल आणि तुम्ही मला म्हटलं असेल, मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल. पण मी काही चुकीचं बोललो नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.